हरिओम. कंठम भरत वंदिता, जिह्वाम विद्यानिधी पातु कंठम भरत वंदिता. कंठ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कंठ म्हणजे गळा, घसा, मान सगळं मिळून बनतो तो हा संपूर्ण भाग म्हणजे कंठ. आणि बुधकोशिक ऋषी ज्या प्रेरणेने प्रेरित झालेला आहे, भक्तांविषयीच्या अनुकंपने प्रेरित झालेला आहे, साधा सुधा जीव अध्यात्म कळेना घाबरून राही दूर दूर, ह्या अशा सगळ्या भिवून देवापासून लांब राहणाऱ्या माणसांना परमेश्वराच्या पायाशी आणून बांधण्याची ज्याने प्रतिज्ञा केलेली, तो बुधकोशिक ऋषी आम्हाला अत्यंत सुंदर पद देतो की कंठम भरत वंदिता. पण आम्हाला आधी समजून घ्यायला पाहिजे नेहमीपणे कंठ म्हणजे काय. तर अगदी साधी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही एक मनुष्य समोर तुमच्या बघा किंवा कुठलाही प्राणी घ्या, त्याचा कंठ म्हणजे काय, तर त्याचं मस्तक त्याच्या संपूर्ण शरीराला जोडणारा पूल म्हणजे कंठ. आमच्या सगळ्या शरीराचं नियंत्रण कोण करतो? आमचा मेंदू करतो. त्या मेंदूतून निघणाऱ्या आज्ञा आणि आमच्या शरीरापासून त्या मेंदूपर्यंत जाणाऱ्या संवेदना, ह्या या संपूर्ण शरीरामधून मेंदूपर्यंत पोहोचवणार जो भाग आहे, तो भाग कुठे आहे, तर तो आमच्या ह्या मानेमध्ये. म्हणजे आमचा मेंदू सांभाळणारा आमचं मस्तक म्हणजे आमचं डोकं म्हणजे आमच्या शरीराचा राजा, आणि आमचं शरीर म्हणजे त्या राजाची प्रजा. हा राजा आणि प्रजा ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे मान, म्हणजे माझा गळा. हे आमच्या कंठाचं आमच्या शरीरामधलं एक महत्त्वाचं स्थूलस्थान. आणि बुधकोशिक ऋषी म्हणतात की ह्या अशा कंठाचं मेंदूला शरीराशी, राजाला प्रजाजनांशी जोडणारं स्थान म्हणजे कंठ. त्याचं रक्षण भरत करो, भरत वंदित राम करो. कंठम भरत वंदिता. भरत ज्याला कायम नमस्कार करतोय असा राम माझ्या कंठाचं रक्षण कर. नंतर कंठ म्हणजे आम्ही म्हणतो कोकिळ कंठ. त्याचा कंठ किती सुरेल आहे, त्याचा कंठ किती बेसूर आहे. कंठ म्हणजे वाणीचं उगमस्थान जिथे आहे आमच्या लौकिक वाणीचं, म्हणजे आम्ही ज्याला स्वरयंत्र म्हणतो, इंग्रजीमध्ये लॅरिंग्स म्हणतो, व्होकल कॉर्ड्स म्हणतो, त्यालाही आम्ही कंठच म्हणतो. आपण म्हणतो की एखादा मनुष्य बोलत नसेल, बोलायला की आज कंठ फुटला वाटतं तुला, इतके दिवस गप्प होत असं. म्हणजे काय की त्याचं स्वरयंत्राचे काम करत नव्हतं, आता पण असं आम्हाला म्हणायचं ते काम करायला लागलं. म्हणजे जिथून वाणी, लौकिक वाणी, वैखरी वाणी उत्पन्न होते, ज्या पडद्याच्या हालचालीमुळे, त्या भागाचं रक्षण हा भरतवंदित राम करो. आम्ही जिभेने, ओठांनी आणि दातांनी निरनिराळे स्वर आणि व्यंजन यांची उत्पत्ती करतो. म्हणून व्यंजनांना ओष्ठव्य, दंतव्य अशी निरनिराळी नावं आहेत. परंतु मूळ आवाज जो उत्पन्न होतो तो आमच्या या स्वरयंत्रामध्ये, इथे जो आपल्याला असा भाग दिसतो प्रत्येकाला असा त्रिकोणी गळ्यामध्ये, ते स्वरयंत्र आहे. त्या स्वरयंत्रामध्ये दोन पडदे असतात आणि दोन पडदे एकमेकावर असे हवेच्या हालचालीमुळे, ह्या दोन पडद्यांच्या म्हणून हवा जात असते आणि ते पडदे जे हालचाल करतात त्याच्यामुळे ध्वनी उत्पन्न होतो. त्या माझ्या स्वरयंत्राचं तिथून स्वर उत्पन्न होतात, व्यंजन उत्पन्न होतात, ते स्वर उत्पन्न होतात. त्या स्वरांचं हा बुधकोशिक ऋषी म्हणतोय की भरतवंदित राम रक्षण करो. हा दुसरा अर्थ. तर तिसरी गोष्ट आम्हाला कंठाची आमच्या लक्षामध्ये येते की गळा दाबला की संपलं सगळं. आम्हाला माहिती आहे आमचं गळा दाबणंच आहे. म्हणजे काय की जिकडे गळा दाबला गेला की आमचा श्वास अवरुद्ध होतो, आमचा श्वास अवरुद्ध होतो, आमचं प्राण जातात. आम्ही म्हणतो बघा, पाण्यामध्ये जरी आपण गेलो तेव्हा गळ्यापर्यंत पाणी आहे म्हणजे सेफ आहे. मी गळ्याच्या वर पाणी गेलं की संपलं, कारण नाकातून आत जाणार आहे, माझी श्वासनलिका रुद्ध होणार आहे, श्वासनलिका म्हणून माझ्या पाणी आत जाणार. म्हणजे गळा ही जी श्वासनलिका आमची ज्या भागामध्ये गळ्यामध्ये आहे, तो गळा, तो कंठ म्हणून आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमचा प्राणांचं द्वार म्हणून, प्राणांचं वहन करणारी गोष्ट म्हणून. म्हणजे हा तिसरा भाग, त्याचंही रक्षण हा भरताकडून नमस्कार केला गेलेला राम करो. आम्ही जेव्हा विचार करत असं बघतो आमच्याकडे, स्वतःकडे, आमच्या आरशासमोर, हा कंठ, हा गळा, ही आमची मान, ह्याला आणखीन एक अर्थ आहे. मी आताच म्हटलं की ताठ मानेने जगा.
ताठ मानेने जगा. पण मान ताठ ठेवण्यासाठी मला माहीत पाहिजे की मला डोकं झुकून चालत नाही. पण त्याचवेळी मला माहीत पाहिजे की मान ताठ कुठे पाहिजे आणि कुठे मान ताठ नको. कुठे मान मला लववायला हवी आणि कुठे मान मला ताठ ठेवायला हवी. आणि कुठे मान लववायला हवी त्यामुळे कुठे मान लववायला नको हे पण मला कळलं पाहिजे. कुठे मान ताठ ठेवायला पाहिजे हे पण कळलं पाहिजे आणि कुठे मान ताठ ठेवून चालणार नाही हे पण मला नीट कळलं पाहिजे. ही मान जी आमची ताठ असते ती पण आवश्यक असते. आणि या रचनेमध्ये, शरीर रचनेमध्ये खूप एवढी सुंदर गोष्ट आहे की इथे आमच्या दोन स्नायू आहेत. हे स्नायू जे इथे दिसतात ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, त्याला इंग्रजीमध्ये स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड म्हणतात. इथे आम्ही हात लावले की आम्हाला दिसतो. ज्यांना चरबी जास्त असेल त्यांचा स्नायू दिसू शकणार नाही की हाताला लावू शकणार नाही. ते एक लक्षण मानलं जातं की तो स्नायू दिसत नाही म्हणजे चरबी जास्त आहे. तुम्ही सगळ्यांनी ती टेस्ट करायला हरकत नाही. हे स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड नावाचे दोन मसल्स असतात, स्नायू असतात. आता गोष्ट कशी आहे, स्नायूंचं काम खूप विचित्र आहे. मी जेव्हा ह्या बाजूला बघतो तेव्हा माझा हा बाजूचा स्नायू काम करत असतो आणि ह्या बाजूला बघतो तेव्हा माझा दुसऱ्या बाजूचा स्नायू काम करत असतो. आणि हे दोन आमचे जे स्नायू आहेत, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा, हे विरुद्ध बाजूला आमचं मस्तक फिरवण्यासाठी आम्हाला उपयोगी पडतात. आम्ही हल्ली एक नाव विकारात नेहमी ऐकतो, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. बरीच मंडळी तुम्हाला मानेला गळ्याला फास बांधून फिरताना दिसतात. बरीच मंडळी मी तर बघतो हल्ली 40शी उलटली की 40शी आतमध्ये अनेक लोकांना तो पट्टा लागलेलाच असतो. मेडिकली आम्हाला माहिती आहे की तिकडच्या स्नायू, आमचे जे मणके आहेत त्या मणक्यांमध्ये झीज झाल्यामुळे तिथे काही काटे उत्पन्न झाल्यामुळे ते सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस होतो. पण हा स्पॉन्डिलोसिस होण्याचं महत्त्वाचं कारण आम्हाला कळलं पाहिजे की ह्याचा अर्थ आमच्या मानेचे स्नायू जे आहेत, आमच्या गळ्याचे स्नायू जे आहेत, म्हणजे कंठाचे स्नायू जे आहेत, हे सगळे स्नायू चुकीच्या पद्धतीने आम्ही वापरतो. आम्ही चुकीच्या पद्धतीने वापरतो म्हणून ही गोष्ट घडते. बघा, म्हणून कॉम्प्युटरची मंडळी काम करत राहतात त्यांना हा त्रास लवकर होण्याचे चान्सेस असतात. जी मंडळी टायपिंग करत असतात त्यांना हा चान्स असतो लवकर होण्याचा, कारण ते एका विशिष्ट प्रकारे मान करून अशी टायपिंग करत राहतात किंवा कॉम्प्युटरवर काम करत राहतात तासनतास. म्हणजे आमचे हे जे स्नायू आहेत हे आमच्या शरीराचा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. आणि हे असे आहेत की उजव्या बाजूचा स्नायू डाव्या बाजूला तोंड वळवतो, डाव्या बाजूचा स्नायू उजव्या बाजूला तोंड वळवून ठेवतो. म्हणजेच आमच्या लक्षात आलं की ॲट द सेम टाईम हे स्नायू एक काम करतात, हे स्नायू आमचं मस्तक पूर्णपणे मागे फिरू देत नाही. बघा, कोणी पूर्ण असं फिरू शकतं का की नाक इथे आहे तसं नाक बरोबर 180 अंशावर मागे आहे. म्हणजे ते पण काम आमचे हे स्नायू करत असतात. आम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की पाठीला डोळे असते तर बरं झालं असतं, पण नाही राजानं, मनापासून सांगतो पाठीला डोळे नाही आहेत हे खूप चांगलं आहे. पाठीला डोळं नसण्याचे 3 स्तर आहेत. एक म्हणजे लौकिक, मला जो दिसतो तो स्तर की माझ्या डोक्याला मागे डोळे नाही, ते मला मागचं दिसू शकत नाही, मला वळावं लागतं. विचार करा, एकाच वेळा तुम्ही पुढेही बघताय आणि मागेही बघताय. विचार करा, तुम्हाला मागच्या बाजूला डोळे आहेत. तुमचा मेंदू काय केलं असतं मेंदूने मला सांगा? पुढचं बघितलं असतं की मागचं बघितलं असतं? पुढे पाऊल टाकताना तुम्हाला मागचं दिसतंय, मग पुढे पाऊल टाकायला शकाल का? गाडी आम्ही रिव्हर्समध्ये घेतो तेव्हा आम्ही काचेतून पुढे बघतो का? नाही, आमच्या आरशामधून आणि मागे बघतो तेव्हा आमची गाडी आम्ही रिव्हर्समध्ये घेऊ शकतो. मग इकडे पुढे चालताना मला मागचं दिसलं असतं, आमची काय परिस्थिती झाली असते विचार करा. आमची पावलं कधीच योग्य रीतीने पडू शकली नसती. आणि त्यामुळे आमची दृष्टी नीट आमच्या गतीनुसार ठेवण्याचं काम हे 2 स्नायू करतात, गळ्याचे स्नायू करतात, की जे आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला कळेल की देवाने केलेली आमची रचना किती निर्दोष आहे. आम्हाला पाठीला डोळे नाहीत हे सुंदर आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्हाला पाठीला डोळे नाहीत म्हणजे आम्हाला आमचं पूर्वजन्म माहीत नाही, पूर्वजन्माच्या आठवणी नसतात. हे खूप चांगली गोष्ट आहे, राजांना लक्षात ठेवा. नाही तर केवढा मोठा गोंधळ झाला असता. ज्या माणसाने ह्या जन्मात तुमचं काही वाकडं केलेलं नाही तो मनुष्य गेल्या जन्मात भांडण झाला म्हणून ह्या जन्मात तुमचा शत्रू असता. गेल्या जन्मातली तुमची आई ह्या जन्मामध्ये तुमच्यासमोर 5 वर्षाची मुलगी म्हणून आली, तुम्ही तुमचे पाय पकडले असते, त्या मुलीने काय म्हटलं असतं? त्या मुलीच्या मला काय वाईट परिणाम होईल सांगा? विचार करा, तुमच्या शेजारी एक मुलगी जन्माला आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की माझी गेल्या जन्मातली आई आहे. त्या 5 वर्षाची मुलीची तुम्ही वागू शकाल का आईसारखं? ती 5 वर्षाची मुलगी तुमच्या आईसारखी वागायला लागली तर ती विकृत नाही का होणार मला सांगा? ही साधी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला मागल्या जन्माचं नॉलेज नाही आहे, ते डोळे नाही आहेत पाठच्या बाजूला आमच्या, ते बरं आहे. त्यामुळे आम्ही कमीत कमी त्यातल्या अनेक चुकीच्या गोष्टींपासून मुक्त होऊन आमचा पुढचा मार्ग स्वीकारू शकतो.
हे पाठीमागूला डोळा नसण्याचं हे दुसरी लेव्हल झाली. तर पाठीमागे डोळे नसण्याची तिसरी लेव्हल सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की जी माणसाला समजून घेणं खूप आवश्यक असतं. आम्हाला नेहमी घाडी सवय असते, कायम भूतकाळात डोकावत राहायचं, कायम जुनी गाणी रडगाणी रडतच राहतो आम्ही. असं झालं होतं, तसं झालं होतं, हा मला असं बोलला होता, तुम्हाला तसं बोलला होता, ह्याने माझ्याशी असं केलं होतं. नाही, परमेश्वराने आम्हाला काय सिद्धी कसे डोळे दिलेत? पुढचं बघण्यासाठी दिले, अगदी समोरचं आणि लांबचं पण. म्हणजे वर्तमान काळाकडे जगा आणि भविष्याचा विचार करा, प्लॅनिंग करा. भूतकाळामध्ये फक्त मागे वळून बघा. सतत भूतकाळामध्ये बघत राहू नका, त्याने तुमचं भलं होणार नाही. आणि भारताला लागलेला मोठा रोग आहे. आम्हाला पाठीमागे डोळे नसताना आम्ही पाठीमागे डोळे चिकटवतो आणि मागे बघत राहतो, आमच्या भूतकाळामध्ये बघत राहतो. आमचे ऋषी केवढे थोर होते असतील, तुम्हाला काय मी नेहमी सांगतो. एखादा भिकारी भीक मग रस्त्यावर फिरला की माझे आजोबा राजा होता, मला जास्त भीक घाला. कोणी भीक घालले का? त्याला नाही घालणार. तुमचे आजोबा राजा होते, कोट्याधीश होते, तुम्ही भिकारी आहात, तुम्ही भिकारी आहात. तुम्ही त्यांची गुणवर्णन करून मला काही फायदा नाही, मला नीटपणे कळलं पाहिजे. पण आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. राम आमचा पुष्पक विमानातून गेला, पण त्यानंतर कोणी विमान वापरलं का? नाही वापरलं. जेव्हा पाश्चिमात्याने शोध लावले तेव्हा आम्हाला कळलं. आम्हाला अभिमान जरूर असला पाहिजे की भारताने सर्व जगाला शून्य ही कल्पना दिली, प्रश्नच नाही. पण त्याच्या पुढे आम्ही काय केलं? मी माझ्या जीवनात काय केलंय सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आमचे आधीचे पूर्वज किती थोर आहेत, म्हणून पुढची पिढी थोर होत नाही आपोआप, त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे माझ्या पूर्वजन्मामध्ये मी काय होतो, त्यामुळे ह्या जन्मात मी आपोआप थोर बनत नाही. किती पुण्य असलं तरी हे मला नीट कळलं पाहिजे. दैव 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 नावाची गोष्ट मी सगळ्या मंडळींना वारंवार बोलताना आढळतो मला. नशीब नशीब नशीब. सुंदरकांडामध्ये लक्ष्मीनारायण स्पष्टपणे अगदी रामाला सांगतो बेधडकपणे, दैव दैव आलसी पुकारा. की दैव दैव म्हणून पुकारा जो आरडाओरड करतो तो आळशी असतो किंवा भित्रा तरी असतो. प्रारब्ध आमचं काही असेल त्यानुसार जे काही समोर येईल त्याच्यासाठी आम्हाला परमेश्वराने दुसऱ्या वाटा पण ठेवलेल्या आहेत. आम्ही आमचा पुरुषार्थ नीटपणे केला तर आम्ही सगळ्याला तोंड देऊ शकतो. त्याचप्रमाणे गेल्या जन्मामध्ये आम्ही खूप चांगलं केलं असेल, पण ह्या जन्मामध्ये आम्ही चुकीचं वागलो तर गेल्या जन्मात केलं सगळं चांगलं निघून जातं, हे पण आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. कर्माचा अटळ सिद्धांत लागू असतो आम्हाला, हे आम्हाला कधी विसरून चालत नाही. त्यामुळे भूतकाळामध्ये जे आम्ही डोकावून बघत राहतो ते बघत राहणं चुकीचं आहे, हे आम्हाला परमेश्वराने आमच्या शरीराच्यानेच समजावून सांगितले. बाबा तुम्ही पुढेच बघत राहा. मागच्या गोष्टीला फक्त सिंहावलोकन, सिंह ज्याप्रमाणे पुढे पुढे चालत जातो फक्त मागे वळून बघतो मी कितपर्यंत पुढे चालून आलोय, तेवढंच महत्त्व भूतकाळात बघण्याचं. जास्त भूतकाळामध्ये रममाण होत बसू नका, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि हे भूतकाळात रममाण न होऊ देण्याचं कार्य आमच्या कंठाचे स्नायू करतात, ज्यांना आम्ही स्टर्नोक्युलोमॅस्टर म्हणतो. की मागे तुमचे डोकं फिरूच शकत नाही, तुम्हाला पुढे आणि पुढेच बघायला पाहिजे. जास्तीत जास्त मला ह्या बाजूला बघता येतं किंवा मला त्या बाजूला बघता येतं. म्हणजे वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळ माझ्या आजूबाजूला, म्हणजे वर्तमान काळामध्ये माझ्या समोर म्हणजे वर्तमान काळामध्ये आणि माझ्या पुढे खूप दूरपर्यंत क्षितिजापर्यंत म्हणजे माझ्या भविष्य काळ. आणि भविष्य काळामध्ये पण मी कुठपर्यंत बघावं अशी परमेश्वराची इच्छा आहे, तर क्षितिजापर्यंत. आता इथे प्रॉब्लेम आला आम्हाला, क्षितिजापर्यंत म्हणजे काय? आणि जसं आम्हाला म्हणजे क्षितिज ही काय एक रेषा नाही आहे, आम्ही जसे पुढे चालत तर क्षितिज वाढतच जातो. म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की माझ्या आवाक्यापर्यंत. क्षितिज म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीचा आवाका. माझ्या दृष्टीचा आवाका म्हणजे क्षितिज. मी जसं पुढे एक एक पाऊल टाकतो क्षितिज माझ्यापासून तेवढ्याच अंतरावर राहतं. पण म्हणून कोणी असा विचार केला मी चाललोच नाही, तर त्याला आपण काय म्हणू? मूर्ख म्हणू. समजा आता एक मनुष्य चालत निघाला, मध्ये कुठे बिल्डिंग डोंगर बिंगर काही नाही आहे आणि चालत निघाला, तो एक ह्या स्थानापासून चालत निघालेला आपण स्थान अ म्हणूया. तो स्थान अ पासून 100 मैल चालत गेला, बरोबर. तो अ ठिकाणी असताना क्षितिज त्याच्यापासून अंदाजे आपण धरलं बाबा 1 मैलावर दिसत होता. तो 100 मैल चालल्यावर सुद्धा क्षितिज किती पुढे आहे? 1 मैलच पुढे. म्हणून त्याने विचार केला माझ्या पुढे अजून क्षितिज 1 मैलच आहे, तर तुम्ही काही चाललोच नाही. आपण त्या माणसाला काय म्हणू? हा मूर्ख आहे. क्षितिजावरनं मूल्यमापन करता येत नाही, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि हे आम्हाला आमचे कंठाचे स्नायू शिकवतात.
क्षितिज म्हणजे तुमच्या दृष्टीचा आवाका, की जो अस्तित्वात नसतो, तो लिमिट अस्तित्वात नसतं, परंतु ते आम्हाला दिसत असतं. जेवढं आम्हाला दिसतं त्याच्या अंतिम रेषेला आम्ही क्षितिज म्हणतो. क्षितिज ही कल्पना आहे, क्षितिज ही कल्पना आहे. म्हणून तिचं आणि आमचं अंतर नेहमी कॉन्स्टंट राहतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवसा स्वप्न बघता आणि कल्पनेच्या राज्यात बघता, तेव्हा तुमच्या मनात काय विचार असतो की ते क्षितिज आणि मी ह्याच्यामधलं अंतर कमी व्हावं. परत सांगतो, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कल्पनांच्या राज्यात रमत राहता, नानाविध कल्पना करत आता ज्या सत्याला सोडून आहेत, त्या कल्पना तुम्ही करता म्हणजे काय की तुमच्या मनामध्ये याचा अर्थ इच्छा उत्पन्न झाली की मी आणि माझ्या समोर दिसणारा क्षितिज ह्याच्यामधलं अंतर कमी व्हायला हवं. कल्पना माझी सत्यात यायला हवी. ते कधीही होणं नाही. कल्पना ह्या स्वरूपामध्ये कधीही सत्यात येऊ शकत नाही. परत वाक्य सांगतोय, त्याचं एक्सप्रेशन पण पुढे मी देणार आहे. कल्पना कायम कल्पनाच राहते, ती कधीही सत्यात उतरत नाही. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन, डोंट इमॅजिन. पण कल्पनेला दुसरा पण एक शब्द आहे, त्याला आम्ही इंग्रजीमध्ये आयडिया म्हणतो, म्हणजे युक्ती. म्हणतो अरे मला नवीन कल्पना सुचली, ती कल्पना म्हणजे युक्ती. ती युक्ती म्हणजे काय तर डोळसपणे चालणं, पुढे जाणं, की मी चालतोय, क्षितिज माझ्यापासून किती आहे ह्याच्यावर मी माझं अंतर मोजत नाही, तर मी ज्या बिंदूपासून सुरुवात करून ज्या बिंदूपर्यंत मी आलो तितकं अंतर मोजणं म्हणजे युक्ती. म्हणजे अ स्थानापासून व्यक्ती चालत निघाली, ती ब स्थानापर्यंत आली, अ पासून ब पर्यंत मोजणं, ब पासून क स्थानापर्यंत डेफिनेट स्थानापर्यंत जायचं आहे, त्याचा विचार करणं, त्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे युक्ती, आयडिया. म्हणजे त्या प्रकारची कल्पना, युक्ती प्रयुक्त कल्पना जी आहे, युक्ती नावाची जी कल्पना आहे ती उचित आहे. तर जी इमॅजिनेशन म्हणजे कल्पना, कल्पित, फॅन्टसी ह्या अर्थाने जी कल्पना आहे ती क्षितिजासारखी आहे, ती तुमच्यापासून तेवढ्याच अंतरावर राहते, ती माझी कधी भावामध्ये येऊ शकत नाही. भारतीय धर्मशास्त्र, सर्व धर्मशास्त्राने मला सांगितलंय की भावरूप हा कायम भावरूप राहतो, त्याचा अभाव होत नाही, आणि ज्याचा अभाव आहे त्याचा कधी भाव होत नाही. कल्पना ही अभावातच आहे, कल्पना म्हणजेच अभाव. बघा साधी गोष्ट घ्या, तुम्ही कल्पना करता की मला पंख फुटले, तर ह्याचा अर्थ काय, तुम्हाला पंख नाही आहे. तुम्हाला दोन डोळे असणं, तुम्ही अशी कल्पना करता का की मला दोन डोळे असावेत, तुम्हाला दोन डोळे असले तर नाही. ह्याचा तुम्ही कल्पना कशाची करता, जे तुमच्याकडे नाही आहे, ज्याचा तुमच्याकडे अभाव आहे त्याचीच तुम्ही कल्पना करता. म्हणजे तुम्ही ज्याची कल्पना करता ती अभावात्मक गोष्ट आहे. अभाव म्हणजे असत, म्हणजे अस्तित्वात नाही ते. म्हणून परीक्षेला बसणारा विद्यार्थी जेव्हा कल्पना करतो किंवा त्याचे आईवडील कल्पना करतात की आमचा बाब्या ना ह्या परीक्षेमध्ये पहिला येणार, तो पहिला येईल, मग मी असं करीन, मग मी असे पेढे वाटीन, मग मी तसे पेढे वाटीन, मग मी बाजूचीला असं हिणवीन, ह्या कल्पना झाल्या. त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे आम्हाला, ते अभावात्मक आहेत, म्हणजे ती गोष्ट कधी घडून येतच नाही. तर मग मी काय करायला पाहिजे, तर मी ठाम निश्चय केला पाहिजे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगल्या मार्गाने यशस्वी होईल, ह्यासाठी मला प्रयास करायला पाहिजे, परिश्रम करायला पाहिजे. मी परिश्रम करीन, मुलाला परिश्रम घ्यायला लावील, त्याला उत्कृष्ट यश मिळेलच, हा माझा विश्वास आहे. पण मी ती इमॅजिन करत बसणार नाही, असं होईल मग तसं होईल मग तसं होईल, नाही, कारण त्या दृष्टीने ती गोष्ट घडत नाही. कारण ती अभावात्मक गोष्ट आहे, ती अभावातून भाव उत्पन्न होऊ शकत नाही. जिथे काही नाही तिथून काही उत्पन्न होऊ शकत नाही, मला कळलं आहे. त्यामुळे अभावातून भाव उत्पन्न होऊ शकत नाही. माझ्या कल्पना जेव्हा मी करत राहतो तेव्हा ज्या मूळ गोष्टी आहेत त्या घडत नाहीत. त्यामुळे कल्पना करणं सोडा आणि युक्ती, ज्याला आम्ही आयडिया म्हणतो, त्या प्रत्यक्षात येतात. कल्पना प्रत्यक्षात कधी येत नाही, कल्पना कल्पनाच राहते, युक्ती प्रत्यक्षामध्ये येते. आम्ही एक नेहमी चुकीचा शब्द वापरतो, कल्पना सत्यात उतरली. कल्पना सत्यात उतरत नाही, युक्ती सत्यात उतरते. आणि युक्ती म्हणजे काय तर सत्याशी घट्ट बांधिलकी असणारी कल्पना. सत्याशी घट्ट बांधिलकी असणारी कल्पना म्हणजे युक्ती. आणि ज्या युक्तीची किंवा ज्या विचारांचा संबंध सत्याशी नाही, जे सत्याशी जोडलेलं नाही, तो प्रत्येक विचार म्हणजे कल्पना, हे आम्हाला कळत आहे.
बघा, साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, 4 प्रकारात येते. मीच माझं स्वतःचं चांगलं व्हावं अशी कल्पना करतो. माझी इच्छा काय? स्वतःचं चांगलं व्हावं. बरोबर, मी ही कल्पना केली. कल्पना म्हणजे काय? अभाव. म्हणजे माझं चांगलं व्हावं हा भाव आहे. तो मी कशात मिळवला? अभावामध्ये मिळवला, कल्पनेमध्ये टाकला मी तो. +5 प्लस -5, +5 प्लस -5 किती झालं उत्तर? 0. मी माझ्या स्वतःविषयी ज्या चांगल्या कल्पना करतो त्या प्रत्यक्षात येत नाहीत. हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे, पण आम्हाला माहीत नसतं का घडतं ते. की मी जेव्हा चांगली कल्पना माझ्या स्वतःविषयी, स्वतःच्या मुलांविषयी करतो त्या प्रत्यक्षात येत नाहीत, कारण कल्पना केल्यामुळे कल्पनेला अस्तित्वच नाही. कल्पना म्हणजेच अभाव. काय माझी चांगली गोष्ट मी अभावात ढकलतो, त्यामुळे ती 0 होते. त्यामुळे मी माझ्या स्वतःविषयी, मुलांविषयी चांगल्या कल्पना करतो त्या कधीच सत्यात येत नाहीत, कारण मी त्या अभावात ढकलतो. आता त्याच्याच बरोबर मी जेव्हा माझ्याविषयी किंवा माझ्या मुलाविषयी वाईट कल्पना करतो भीतीच्या, त्या मात्र मला नेहमी सत्यात उतरताना दिसतात. माझ्या मुलाला वाईट संगत तर लागणार नाही, मुलांना अपस्थ होणार नाही, त्याला कमी मार्क तर पडणार नाही. हे सगळे जे निगेटिव्ह थिंकिंग आम्ही करतो ते सत्यात उतरताना आम्हाला दिसतं. का? कारण ती वाईट कल्पना आहे, म्हणजे अभावात्मक कल्पना आहे ना. वाईट कल्पना ही अभावात्मक आहे आणि कल्पना स्वतः अभाव आहे. -5 अधिक -5 किती झालं उत्तर? -10. -5 प्लस -5 किती झाले? -10. माझी वाईट कल्पना सत्यात उतरली. मी जेव्हा माझ्या स्वतःविषयी वाईट कल्पना करतो तरी सत्यात उतरते. आम्हाला आश्चर्य वाटत नाही असं का हो, त्याच्यामध्ये शास्त्र आहे राजानो, सायन्स आहे. मला कळलं पाहिजे की जेव्हा स्वतःविषयी चांगली कल्पना करतो की माझं असं व्हावं, तसं व्हावं, माझ्या मुलाचं असं व्हावं, तसं व्हावं, तेव्हा ती चांगली गोष्ट घडू शकत नाही, कारण ती कल्पना बनल्यामुळे ती अभावात्मक राहते, ती क्षितिजासारखी माझ्यापासून दूरच राहते. परंतु जेव्हा मी वाईट कल्पना करतो माझ्या स्वतःच विषयी, तेव्हा ती वाईट कल्पना सत्यात उतरते. का 2 एकत्र प्लस होतात, म्हणजे काय? त्यांची बेरीज होते, पण ती -5 आणि +10 होत नाहीत, तर -10 होतात. साधं उदाहरण घ्या, ह्याचं ज्यांना गणित कळत नसेल त्यांच्यासाठी, की मला 5 रुपयाचं कर्ज होतं, किंवा मी आज 5 रुपये खर्च केले, नंतर 2 दिवसांनी मी आणखीन 5 रुपये खर्च केले, म्हणजे माझ्याकडचे 5 रुपये वजा झाले, -5, माझ्याकडे 100 रुपयावरून 5 गेले, नंतर थोड्या वेळाने परत 5 गेले, म्हणजे माझे 100 रुपये एकदम 10 रुपये गेले. -5 माझ्यातून 10 रुपयाचा घाटा झाला, 10 रुपये मला प्लस नाही मिळाले. हा भाव अभावाचा फरक मला कळला पाहिजे. पण मी जेव्हा स्वतःविषयी वाईट कल्पना करतो, माझ्या मुलाबाळांविषयी ज्यांच्यावर माझ्यावर प्रेम आहे, त्यांची चुकून माझ्या मनामध्ये जी भीती येते, जी वाईट कल्पना येते, ती मात्र लगेच सत्यात उतरते. हे आम्ही नेहमी बघतो. हा आमचा नेहमीचा सगळ्यांचा अनुभव आहे जवळचा, की चांगल्या कल्पना आम्ही केल्या तर त्या कधीच सत्यात येत नाहीत, वाईट कल्पना मध्ये केली ताबडतोब सत्य येते. पण आम्हाला कळत नाही का? करण्यामागे सायन्स आहे. म्हणून मी माझ्या चांगल्याची कल्पना नाही करत बसलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे की मला चांगलं वागण्यासाठी काय करायला पाहिजे. हा जो प्रेम प्रवास नावाचा ग्रंथ आहे तो आम्हाला हेच शिकवणार आहे की कल्पनेचा त्याग करून युक्तीचा अवलंब कसा करायचा आणि युक्तीने आयुष्य माझं सुखी कसं करायचं, आनंदी कसं करायचं, की मला ही कल्पना सोडायला हवी. रामदासांनी स्पष्टपणे सांगितलंय, कल्पना हीच मूळ माया आहे, त्या कल्पनेला अस्तित्वच नाही आहे. त्यानंतर दुसरी बाजू लक्षात घ्या. आता ह्या 2 बाजू बघितल्या, स्वतःविषयी चांगली कल्पना, स्वतःविषयी वाईट कल्पना. आता तुमचा शत्रू आहे, तुम्ही ज्या शत्रूच्या विषयी कल्पना करता की ह्याचं वाईट होऊ दे, ह्याची वाट लागू दे, ह्याचा तळतळाट होऊ दे, हा मरून जाऊ दे, ह्याची हाडं पिसून देत, आणि ती गोष्ट कधीच होत नाही, उलट त्याच्यात भरभराट होताना तुम्हाला दिसते. का? ह्याचं पण रहस्य तुम्हाला सांगतो की त्याचं वाईट व्हावं कशासाठी? तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून. नाही, तुमच्यासाठी ती गोष्ट भावात्मक आहे, ती तुम्ही कल्पना केल्यामुळे अभावात्मक झाली. नाही, तुमच्या शत्रूचं वाईट होणं शक्यच नाही. हे तुम्हाला शत्रूचं वाईट करायचं आहे तर घ्या हातामध्ये कुऱ्हाड आणि लागा कामाला. कुऱ्हाड म्हणजे ती खरीखुरी कुऱ्हाड म्हणत नाही मी, पण जे काय त्याशी लढा द्यायचा तो लढा द्यायला सिद्ध व्हा. कल्पना करून त्याला शिवारीत बसू नका, त्याचं वाईट न होता उलट चांगलं होईल, हे लक्ष ठेवा. आता जेव्हा ती वाईट व्यक्ती आहे, तुमचा शत्रू आहे, त्या शत्रूबद्दल त्याचं चांगलं व्हावं अशी तुम्ही कल्पना केलीत तर मग काय होईल? हा आम्हाला बापू मोठा प्रश्न पडतो. गोष्ट कशी आहे? शत्रूचं चांगलं व्हावं ही तुम्ही कल्पना केली, पण शत्रूचं चांगलं होणं म्हणजे काय? तुमचं वाईट होणं. तुमच्या शत्रूची ताकद वाढणं म्हणजे तुमची ताकद कमी होणं, बरोबर? म्हणजे निगेटिव्ह कल आहे गोष्ट आहे.
अभावात्मक गोष्ट आहे. शत्रूचा भाव हा तुमचा अभाव आहे, मग ते प्रत्यक्षात उतरणार आहे, लक्षात ठेवा. पण जेव्हा तुम्ही शेजारी पाजारी किंवा कोणाची शत्रू घेता आणि म्हणता त्याचं काय सगळं चांगलंच चालाय, त्याचं चांगलंच होणार, आमचं असंच होणार, तेव्हा लक्षात ठेवा तुमचं वाईटच होतं, त्याचं जास्त चांगलं होतं. आणि ह्या 4 गोष्टी आम्ही आयुष्यामध्ये कायम बघतो की आम्ही स्वतःविषयी चांगल्या कल्पना करतो, स्वतःच्या घराविषयी चांगल्या कल्पना करतो, मुलाबाळांच्या मोठ्या मोठ्या कल्पना रंगवतो, त्यातलं काहीही घडत नाही. आणि शत्रूच्या नावाने आम्ही खडे फोडत राहतो, अगदी बोटं मोडत राहतो, त्याचं मात्र चांगलं होतं ते तुम्हीच करत असता. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला काय केलं पाहिजे की शत्रूला जर आम्हाला लढा येतं, सरळ लढाईला तयार व्हा, लढा. त्याच्या नावाने बोटं मोडत शंख करत बसू नका, त्यामुळे तुम्ही अभावाची ताकद त्याला देऊन त्याचं अधिक चांगलं करत असता, स्वतःचं वाईट करत असता. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि स्वतःच्या जीवनामध्ये मला माझ्या जीवनाविषयी नानाविध स्वप्न रंगवत बसायचं नाही. स्वप्न नेहमी स्वप्नच राहतं, लक्षात ठेवा. स्वप्न नेहमी स्वप्नच राहतं. स्वप्न म्हणजे क्षितिज. जेवढ्या अंतरावर तुमच्या स्वप्न आहे ना तेवढ्याच अंतरावर क्षितिज आहे, जेवढ्या अंतरावर क्षितिज आहे तेवढ्याच अंतरावर स्वप्न आहे. तुमचं स्वप्न कधी प्रत्यक्षात येऊ शकत नाही. तर मी युक्ती योजतो, म्हणजे जे मी अंतर चालतो अ पासून ब पर्यंत, ती युक्ती आहे. आणि त्या ब पासून पुढे मला क पर्यंत कसं जायचंय ती युक्ती आहे. ती युक्ती मात्र डेफिनेटली सत्यात उतरते. आयडिया अहो ना आलंय, मला आयडिया आली, चांगली आयडिया सुचली. त्या आयडियाला पण आम्ही कल्पना म्हणतो. आयडिया म्हणजे कल्पना नाही, आयडिया म्हणजे युक्ती. सत्याला धरून जी कल्पना आहे ती युक्ती आहे, आणि सत्याला सोडून जी युक्ती आहे ती पण कल्पना आहे. म्हणून आम्ही म्हणतो, मी नेहमी सांगतो की ब्रह्मदेव म्हणजे कल्पनाशक्ती, विष्णू म्हणजे ज्ञानशक्ती, सत्यशक्ती. जी कल्पना ज्ञानाला धरून आहे तो ब्रह्मदेव राक्षसांना वर देत नाही. जो ब्रह्मदेव विष्णूच्या नाभिकमळामध्ये बसलेला आहे तो ब्रह्मदेव राक्षसांना कधी वर देत नाही. तर जो एकटा बसलेला आहे, विष्णूला सोडून बसलेला आहे, तो ब्रह्मदेव मात्र सगळ्या राक्षसांना भरपूर वर देत राहतो. हे आम्हाला इथे कळलं पाहिजे की जी कल्पना शक्ती निरीक्षण शक्तीला म्हणजे ज्ञानाला सोडून आहे, सत्याला सोडून आहे, ती राक्षसांना वरदान देणारी आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या कल्पनेला वापरून आमचं स्वतःचं नुकसान करत राहतो. आणि ह्या कल्पना आमच्या मनात येतात कशा, तर आमच्या त्या मागे वळून पडण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, त्याचबरोबर क्षितिज हे माप ठरवल्यामुळे. क्षितिज हे माप ठरवायचं नाही, सत्य हे माप ठरवायचं. क्षितिज ही कल्पना आहे हे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे. मृगजळ दिसतं पण ते नसतं. शहाणा माणूस ज्याला माहिती आहे तो मृगजळाच्या मागे धावत नाही. मृगजळाच्या मागे कोण धावतं? फक्त मृग धावतात, पशु धावतात. आम्ही पशु आहोत का? नाही आहोत. आम्ही मनुष्य प्राणी आहोत. आम्हाला बुद्धी देवाने परमेश्वराने दिलेली, मग तिचा वापर करून आम्ही ज्या त्या क्षितिजाच्या मागे आणि त्या मृगजळाच्या मागे धावणार. कोणी म्हटलं की मला क्षितिजापर्यंत पोहोचायचं आहे, कोणी आयुष्यभरात कधी पोहोचू शकेल का मला सांगा? नाही पोहोचू शकणार. म्हणून कल्पनांच्या राज्यात तुम्ही रमत राहिलात तर कुठेही जाऊन पोहोचणार नाही. म्हणून परमेश्वराने या 2 स्नायूंची रचना, आमच्या कंठाची रचना अशी केलेली आहे की बी प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल जीवन जगा, भ्रामक भ्रमाचक जीवन जगू नका. पाठीमागे बघायला आम्हाला त्याने डोळे दिले नाहीत. एवढंच नव्हे तर आमची मान पूर्णपणे मागे वळू नये ह्यासाठी हे 2 मसल स्टेर्नोक्लेडोमास्टोइड परमेश्वराने उत्पन्न आमचे अशा प्रकारे केलेत की उजव्या बाजूचा स्नायू डाव्या बाजूला मान वळवतो, डाव्या बाजूचा स्नायू उजव्या बाजूला मान वळवतो, आणि त्यामुळे आम्ही पूर्ण मान मागच्या बाजूला फिरू शकत नाही. भूतकाळामध्ये सारखं सारखं बघायचं आम्हाला कारण नाही. आणि आम्हाला समोर दिसतंय ते क्षितिजापर्यंत दिसतंय, त्याच्या पुढे आम्हाला माहीत नाहीये. आणि मी कितीही पुढे चाललो तरी क्षितिज माझ्यापासून तेवढ्याच अंतरावर होणार आहे. म्हणजे मृगजळाच्या मागे मी लागलो तसं माझ्या हातात काही लागत नाही. तसं मी क्षितिज हे माझं ध्येय ठरवलं तर माझ्या हातात काहीही येणार नाही. म्हणजेच मला माझं ध्येय हे मूर्खपणाने ठरवून चालणार नाही, तर मला माझं ध्येय हे डोळसपणे ठरवायला पाहिजे. अंधश्रद्धेने, अंधविश्वासाने माझ्या आयुष्यात काही मिळू शकणार नाही. क्षितिजापर्यंत जाण्याचा संकल्प करणं म्हणजे अंधश्रद्धा, लक्षात ठेवा. तर माझ्या पायात किती ताकद आहे आणि मला कुठे जायची इच्छा आहे ह्याचा मेळ घालून मी किती स्पीडने चालणार, कुठल्या दिशेने चालणार, आणि पायी चालणार की कुठल्या वाहनाने चालणार, हा निश्चय करणं म्हणजे डोळस श्रद्धा हे मला कळलं पाहिजे. आम्ही आयुष्यभर क्षितिजाच्या मागे चालत राहतो म्हणून आम्ही कुठेच पोचत नाही. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोण शिकवतं की क्षितिजाकडे बघून चालायचं नाही, तर निश्चित मार्गक्रमणा करायची, तर भरत हा एकमेव आम्हाला असा दिसतो की जो आम्हाला या गोष्टी शिकवतो. पाठीमागे वळून बघायचं कारण मी फक्त सिंहावलोकन करीन, मात्र माझा डेफिनेट मुक्काम असेल. ज्या क्षणी भरत परत येतो आपल्या मामाच्या घरातून
त्याला माहीत नाही की दशरथ राजाचा मृत्यू झालेला आहे, त्याला माहीत नाही की राम वनवासाला गेलेला आहे. तो भरत येतो अयोध्येमध्ये, शिरताक्षणीच्या लक्षात येतो की प्रत्येक माणसाचा चेहरा कोमेजलेला आहे, प्रत्येक स्त्री अधोवदनाने फिरते, झाडाची पानं स्तब्ध आहेत, वारा वाहत नाही आहे. त्याला दिसतं की सगळे प्राणी सुद्धा आपलं नेहमीचं ओरडणं, गायींचं हंबरणं सगळं थांबलेलं आहे. एवढंच नव्हे तर तो बघतो की गायी आपली शेपटी हलवून त्याच्यावर बसलेल्या माशा पण हलवत नाही आहेत. एवढी निष्क्रियता आलेली आहे. संपूर्ण नगरामधला प्राणच जणू काही निघून गेलेला आहे. परत हेच शब्द वापरतो वाल्मिकीरामाने, जणू काही संपूर्ण नगरातल्या चराचराचा प्राण निघून गेलेला आहे. हे असं मला का वाटते शत्रुघ्न, मला कळत नाही, मला फार अपशकून होत आहेत. ज्या वेगाने घोडे पुढे धावतायत तो वेग अजून का बरं वाढत नाही असं मला वाटतंय. वारा वाहत नाहीये, नाहीतर मी या वाऱ्यावरून उडत उडत माझ्या प्रासादापर्यंत गेलो असतो. शत्रुघ्न, माझं मन खूप भयचकित झालेलं आहे, माझं मन खूप भयभीत झालेलं आहे. माझ्या मनामधून, हृदयातून खूपच मोठ्या रडण्याच्या त्यात मोठ्या लाटा येत आहेत. का कळत नाही, पण माझ्या डोळ्यामधून एवढं पाणी वाहत आहे, माझं हृदय भरून आलंय, माझ्या अंगाला कंब सुटलाय. शत्रुघ्न, मला आधार दे. शत्रुघ्न म्हणतो, माझ्याही मनाची ती स्थिती आहे. जसा रामासाठी लक्ष्मण तसाच भरतासाठी शत्रुघ्न कायम राहिला. तो शत्रुघ्न भरताचा हात पकडतो, भरत शत्रुघ्नाच्या खांद्यावर हात ठेवतो. दोघे एकमेकांना घट्ट पकडून उभे राहतात आणि कसे बसे रथामधून आपल्या राजप्रासादाच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि त्या क्षणात त्यांना सामोरा येतो तो सुमंत. सुमंत सामोरा येतो आणि सुमंताच्या मस्तकावर मुकुट नाही आहे, नेहमीचं शिरस्त्राण नाही आहे, त्याचं उत्तरीय पांढऱ्या रंगाचं आहे, नेहमीच्या प्रमाणे पिवळ्या पीत वस्त्र कुठं रंगीत नाही आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या अंगावर जे त्यांनी यज्ञोपवीत घातलेलं आहे ते यज्ञोपवीत भरत जाणतो की अरे हे यज्ञोपवीत तर अनेक दिवस न बदलल्यासारखं दिसत आहे. की अष्टमाने दर 8 दिवसाला जाणव बदलणार आहे, जाणव बदललं नाही आहे, ह्याचा अर्थ काहीतरी अशुभ घडलेला आहे. शत्रुघ्न म्हणून पाऊल टाकता क्षणीच भरताच्या डोळ्यातून परत घळघळा पाणी वाहू लागतं. आणि तो सुमंताला विचारतो, सुमंता सर्व कुशल आहे ना? प्रश्न विचारतो, सुमंता सर्व कुशल आहे ना? सुमंत म्हणतो, युवराज आपण आत चलावं. प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलेलं आहे, कारण सुमंत हा खूप मोठा विद्वान आहे, लक्षात ठेवा. हा साधा सुद्धा मंत्री का साधा प्रधान नाही आहे. भरत त्याला वारंवार प्रश्न विचारतो, पण सुमंत फक्त मौन धारण करून पुढे चालत राहतो. त्याच्या मुद्रेकडे बघून भरताला शत्रुघ्नाला कल्पना येत नाही काय चाललंय. आजूबाजूला दासी दिसतात, पण स्तब्ध पुतळ्यासारखे उभे असणारे. भरताला शत्रुघ्नाला दोघांनाही वाटतं की अरे हे जिवंत पुतळे आहेत की काय, ह्यांची हालचाल स्तब्ध कशी झाली की ह्यांचेही प्राण ह्यांना सोडून गेले, ह्यांची हालचाल एवढी यांत्रिक कशी, हे माझ्यावर फुलं उधळत नाही आहेत, पण हे मला नमस्कार करते, नमस्कारामध्ये काही प्राण नाही आहे, ह्यांच्या नजरेमध्ये कुठे प्राण नाही आहे, ह्यांच्या सगळ्यांचं अधोवदन आहे, ह्यांची मान झुकलेली आहे, कोणी माझ्या चेहऱ्याकडे बघायला तयार नाही आहे. म्हणून तो सुमंताला विचारतो, तात सुमंत वडिलांनी त्यांच्या दशरथाच्या वयाचा आहे, तो विचारतो, तात मला सांगा काय झालं. तो म्हणतो, महाराज आपल्या मातेचा प्रासाद आला, आपण आज जाऊन मातेचं दर्शन घ्यावं. त्याच क्षणाला भरत विचार करतो की माझी माताची आता परिस्थिती आतमध्ये काय असेल, काय दुःख असेल माझ्या मातेला. बघा, त्याने क्षितिज नाही बघितलं, तो प्रत्येक ठिकाणी समोरची गोष्ट बघत चाललाय, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करीत चाललाय. हे निरीक्षण शक्ती भरताकडे जबरदस्त आहे. आणि मग तो आज शिरतानाच बघतो तर मंथरा त्याला विविध आभूषणांनी सजलेली दिसते. शत्रुघ्नाला म्हणतो की ही पीडा कुठे माझ्या समोर आली, आणि अशा सगळे दुःखात असताना ही एकटीच कशी अशी नटलेली दिसते मला. हिला आनंद काय असा गगनात मागण्याचं झालंय. हे नक्कीच कुलक्षण आहे की सर्व दुःखात असताना आपल्या आनंदाचं प्रगट करणं, आपला आनंद प्रगट करणं हे नक्कीच वाईट लोकांचं काम आहे. आणि मला माहिती आहे ही मंथरा वाईट बुद्धीची आहे, आणि ही वाईट बुद्धीची स्त्री ज्या अर्थी सजून नटून समोर आलेली आहे आणि बाकीचे सगळे दुःखात आहेत, या अर्थ शत्रुघ्न लक्षात ठेव की या मंथरेने काहीतरी घाण घोटाळा इथे करून ठेवलेला आहे. बघा, क्षितिजाकडे तो बघत नाहीये, पुढे काय घडलं असेल इमॅजिन करत नाहीये, तर निरीक्षण करून स्वतःचं मत मांडतोय दुःखामध्ये असून सुद्धा. मग त्याला वाटतं या मंत्रीने माझ्या मातेचा घात तर केला नाही ना. आणि खरंच तसं घडलेलं असतं, तिने मातेचा घातच केलेला असतो, पण फारच वेगळ्या प्रकारे. आणि तेवढ्यात बघतो तर माता कैकेयी हातामध्ये ताट घेऊन येते, आणि भरत म्हणतो की माझी माताही आनंदात दिसते, माझं स्वागत करायलाही आली आहे. पण त्या क्षणी तो म्हणतो, पण माझी
कौसल्य माता माझ्या स्वागताला आज का बरं आली नाही? माझी कैकेयी माताच का आली? आतापर्यंतच्या रिवाजानुसार माझी ज्येष्ठ माता कौसल्य माझ्या स्वागताला येणार, ती आज स्वागताला न येता माझी कैकेयी माता का बरं आली? आणि कैकेयी त्याला म्हणते की अयोध्येच्या राजा तुझं स्वागत असो. हे ऐकता क्षणीच भरताची नजर क्षितिजाच्या पण पलीकडे जाते. आतापर्यंत क्षितिजापर्यंत न लावलेली नजर क्षितिजा पुढचं पण बघायला लागते. ओळखतो की माझा सर्वस्वी घात झाला शत्रुघ्ना, की ज्या अर्थी मी राजा म्हणून माझी माताच घोषित करते, त्या अर्थी राम माझा इथे नाही. आणि तो मातेला विचारतो, माते राम असताना मी राजा कसा होईन? का कैकेयी त्याला सांगते की भरता ऐक, मोठ्या कौतुकाने तुला सांगते की मी दशरथाकडून असे 2 वर मागितले. काय भरताची परिस्थिती झाली असा विचार करा. भरत शत्रुघ्नांची थरथरा कापतोय. भरत प्रत्येक शब्द विजेच्या लाखो पॉवर्सच्या धक्क्यासारख्या त्याच्या कानातून आत शिरतोय. आणि तो माताईला एकाच वेळा सांगतो, चांडाळणी, अगं कुठल्या जन्माचा वैर साधलंस माझ्याशी? अत्यंत नितांत आदर आणि प्रेम मातेवर करणाऱ्या भरताच्या तोंडून शब्द निघतात की चांडाळणी, कुठल्या जन्माचं माझं वैर साधलंस आणि तू माझ्या रामाला घालून दिलंस? आणि हे तुला करायला लावणारी ही मंथरा. शत्रुघ्न पेटून उठतो लक्ष्मणासारखाच, आणि शत्रुघ्न न बोलता त्या मथुरेला चांगली झोडून काढतो, मंथरेला झोडून काढतो. तिचं कुबड फोडतो, तिचं तोंड फोडतो. बघा, तो शिव्याशाप नाही देत बसला मंथरेला, त्याने तिला झोडली. तर मातेच्या बाबतीमध्ये मात्र त्याने तो शब्दच फक्त वापरून तो शांत झाला. भरत आणि शत्रुघ्न दोघांनी आईवर हात उगारलेला नाहीये. परंतु त्याच क्षणाला भरत मात्र तिला सांगतो की माते, अजून एक शब्द जरी बोललीस तरी माझी धर्ममर्यादा तुटेल आणि मी तुझ्यावर निश्चितपणे प्रहार करीन, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे तू पहिल्यांदा तुझं तोंड ताबडतोब काळं कर आणि अशुभ मुख मला दाखवू नकोस. मला माझ्या पित्याला भेटायला जायचं आहे. माझा पिता काय करतो या ठिकाणी? आणि त्याच क्षणाला कैकेयी त्याला सांगते की तुझ्या पित्याचं निधन झालेलं आहे. काय परिस्थिती ओढवली असेल मला सांगा त्या भरतावरती, की त्याने अनुभवलं होते ह्या अयोध्येमध्ये आल्यापासून कुठेही प्राण नाही आहे. चैतन्य म्हणजेच राम, ह्या विश्वाला चैतन्य म्हणजे राम. म्हणतो जीवनात राम नाही उरला, तो राम उरलेला नाही अयोध्येत. त्यामुळे भरताला आणि शत्रुघ्नाला अयोध्येत प्रवेश केल्यापासून सगळं निष्प्राण वाटतंय. आणि प्राणवान दिसतात फक्त मंथरा आणि कैकेयी, ज्या सैतानी प्रवृत्तीच्या झालेल्या आहेत. आणि ती त्याला स्पष्टपणे सांगते तिला कुठेही दुःख नाही आहे की दशरथाचं निधन झालेलं आहे. तेव्हा भरत शब्द एकच उच्चारतो की माते, किती दुर्दैवी आहेस की पती निधनानंतर आनंदित होणारी तू एकमेव कुलटा ह्या जगामध्ये असशील. आणि अशी स्त्री मला माता म्हणून मिळाली, ह्याचा अर्थ मी निश्चितच अत्यंत दुराचारी असलो पाहिजे. मला पहिल्यांदा माझाच घात करून घ्यायला हवा की स्वतःच्या पतीच्या निधनाने आनंदित होऊन स्वतःच्या पुत्राचं स्वागत करणारी माता ह्या जगात तू एकमेव ठरावीस. ह्याच्या पुढे परत अशी माता बनू नये. काय भरताचे उद्गार आहेत, विचार करा. कल्पनाशक्तीची कुठेही सहाय्य नाही. जे बघतोय त्याच्यावरच विचार करतोय. आणि म्हणून तो कधीच चुकला नाही, कधीच चुकला नाही भरत आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि मग हा भरत धावत वेड्यासारखा, याचं वर्णन वाल्मिकीने तुळशीदासांनी केलेले आहे की तो धावत निघतो, तो भिंतीवर आपटतो, तो खांबावर आपटतो, पडतो. त्याचं उत्तरी अंगावर निघून गेलेलं आहे, त्याचं पितांबर सुटलेलं आहे, त्याचं धनुष्यबाण तुटले रस्त्यामध्ये आपटून आपटून. असा हा भरत अंगावरचे दागिने कुठे पडते त्याला कळत नाही आहेत, त्याचे केस सैरावेरा झाले, त्याचा कुंकुम तिलक पुसला गेलेला आहे. असा तो भरत कौशल्याच्या द्वारापाशी उभा राहतो. आणि त्याच क्षणाला त्याला संपूर्ण श्वेतमथ वस्त्रामध्ये सगळी सौभाग्य अलंकार उतरवून ठेवलेली कौशल्य आणि सुमित्रा माता दिसतात. आणि त्या क्षणी भरत हंबरडा पडतो, आई ग. किती प्रचंड दुःख त्याचं बाहेर पडलं असेल. मात्र तो उंबरठ्यातून आत जात नाही. ते दृश्य बघून पित्याचा नश्वर देह समोर दिसतोय, त्याला तेलकुपामध्ये ठेवलेला. बाजूला दोन्ही माता उभ्या आहेत, त्यांना बघतो आणि त्याचं धाडस होत नाही आत जाण्याचं. तो फक्त एक शब्द उच्चारतो, माते, तू माझा त्याग केला असेल तरी ते मला मान्य आहे. मी ह्या खोलीच्या ह्या महालाच्या आतमध्ये शिरायला पण पात्र नाही. एवढा मी दुराचारी आहे माते, मला क्षमा कर. आणि तो जो हंबरडा फोडतो त्यामुळे कौशल्य आणि सुमित्रा दोघी धावत येतात आणि भरताला जवळून म्हणतात, अरे भरता,
माझ्या मनातही चुकूनही असा संशय नाही की तू रामाचं किंवा माझं अनहित उच्चारशील. तेव्हा भरत आणि शत्रुघ्न जोर जोराने रडायला लागतात आणि कैकेयीला शिव्या द्यायला लागतात. तेव्हा कौशल्य त्याला सांगते, सुमित्रा सांगते, भरता शत्रुघ्ना थांब, अरे थांब. तुम्ही विचार करा की मला आणि तुम्हाला, आम्हा दोघींना आणि तुम्हा दोघांना ह्या दुःखाची जाणीव आहे की दशरथ गेलाय आणि त्या जाणीवेचं आम्हाला दुःख आहे. राम लक्ष्मण सीतेला ह्याची जाणीव नाही आहे की दशरथ गेलाय, त्यामुळे त्याचं दुःख नाही आहे. पण हे सत्य आहे की दशरथ गेलाय. ही बातमी तुम्हाला रामापर्यंत पोचवायची आहे. हे सगळ्यात मोठं कठीण काम भरता तुलाच करायचं आहे. तुलाच तुझ्या पिताचं और्ध्वदेय उरकायचं आणि रामाला जाऊन सांगायचं आहे की रामा, तुझा पिता आता उरलेला नाही. हे काम तुला करायचं आहे भरता, कारण तू ज्येष्ठ पुत्र आहे 7 राज्यामध्ये. रामानंतर भरत आहे, भरतानंतर लक्ष्मण आहे, लक्ष्मणानंतर शत्रुघ्न आहे. लक्षात ठेवा. ह्या स्थितीनंतर बघायचं झालं तर रामाचा लक्ष्मण, नंतर भरत, मग शत्रुघ्न. शत्रुघ्नापेक्षा भरत मोठा आहे, त्यामुळे भरत मोठा मानला गेला. भरताला दोन्ही माताच नाही की तूच मोठा आहेस या क्षणाला रघुकुळामध्ये पुरुष, म्हणजे तुलाच हे काम करायला हवं, तुला जाऊन सांगायला हवं रामाला आणि लक्ष्मणाला सीतेला की काय दुःख त्यांच्यासमोर वाढून ठेवलंय. निदान तू पित्याचा देह बघू शकतोस, बघ राम लक्ष्मण सीतेचं दुःख की ते पित्याचा देह सुद्धा बघू शकणार नाहीत. शेवटच्या क्षणाची पण भेट त्यांना दुरावलेली आहे, त्यांचा विचार कर. आणि त्याच्याही पलीकडे विचार कर तुझ्या मातेचा, की जिला ह्याची जाणीव असून तिला अजून त्याचं दुःख नाहीये. वास्तवाचा भाव नसलेली ती मूढ स्त्री, जेव्हा तिला वास्तवाचा भान येईल तेव्हा तिला केशावर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे ह्याचा विचार कर भरता. बघा, कौशल्याची दृष्टी सुद्धा क्षितिजावर जात नाही, सुमित्रेची दृष्टी क्षितिजावर जात नाही. त्यांची दृष्टी सत्याशी बांधलेली आहे, म्हणजेच एका निश्चित टप्प्याशी बांधलेली आहे. आणि हे कौशल्याचं आणि सुमित्रेचं संभाषण भरताशी होतं. आणि कौशल्य उठून शांतपणे भरताला सांगते की भरत, 40 दिवस झाले हे प्राणहीन शरीर वसिष्ठ मुनींनी आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाने सांभाळून रक्षण करून ठेवलेलं आहे. आता तू योग्य मुहूर्त बघून ह्याचे सगळे पुढचे विधी काय विधान करायचं त्यासाठी राजगुरूंची भेट घे. किती स्थिर बुद्धी आहे मला सांगा त्या स्त्रीची. भरतालाही सांभाळते, कैकेयीलाही सांभाळते, सुमित्रेलाही सांभाळते, रामलक्ष्मणांची पण काळजी घेते, म्हणून ती रामाची माता झाली. लक्षात ठेवा. आणि त्या क्षणाला भरत शब्द उच्चारतो की माते, तू म्हणशील तसंच होईल, कारण तू रामाची माता आहेस. म्हणून नव्हे तर तू माझी माता आहेस, तू सकल विश्वाची माता आहेस आणि तू उचित तेच बोलणारी माता आहेस. म्हणून केवळ माता म्हणून कोणी श्रेष्ठ होत नाही, कोणी पिता म्हणून श्रेष्ठ होत नाही, तर उचिताचार ज्याचा आहे तोच श्रेष्ठ असतो, हे आम्हाला कळलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये शेवटच्या वाक्याला भरत वाक्य म्हणतात. नाटकामध्ये बघा सुद्धा शेवटचं वाक्याला आम्ही भरत वाक्य म्हणतो. भरत वाक्य म्हणजे शेवटचा शब्द. आम्ही म्हणू की आता समारोपाचा शब्द म्हणजे भरत वाक्य. भरताचा शब्द हा प्रमाण मानला जातो की दॅट इज द एंड. कारण भरत वाक्य म्हणजे डेफिनेट गंतव्यस्थान, क्षितिज नव्हे. क्षितिज नव्हे. क्षितिज म्हणजे समथिंग विच इज नॉट एक्झिस्टिंग. त्याचे वास्तव आहे, जे सत्य आहे, त्या सत्याशी नातं सांगणारा जो भरत. म्हणूनच आम्ही अंतिम शब्दाला भरत वाक्य म्हणतो. परमेश्वर आहे हे म्हणून भरत वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी हे म्हणून भरत वाक्य आहे. नयनात्मा बलहीनेन लभ्य हे भरत वाक्य आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. तेन त्यक्तेन भुंजितः हे भरत वाक्य आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. भरत वाक्य म्हणजे अंतिम प्रमाण, द अल्टिमेट मेजरमेंट हे भरत वाक्य आहे. कारण भरत जो निश्चय करतो तो डेफिनेट आहे, तो शाश्वत आहे. क्षितिज शाश्वत नाही आहे. क्षितिज म्हणजे माया. क्षितिज म्हणजे माया, जे अस्तित्वात नाही ते. तर भरत म्हणजे शाश्वताचा पुजारी, असत्याचा पुजारी नाही. भरत हा शाश्वताचा पुजारी. आणि म्हणून पित्याचं अर्धदेह उरकून हा रामाला भेटण्यासाठी, रामाला परत आणण्यासाठी तो निघतो. तो निश्चय करतो की माते, मला आशीर्वाद दे की मी रामाला परत घेऊन येईन. तर तेव्हा कौशल्य यायला निघते.
आणि त्याच क्षणाला सुमित्रा यायला निघते. कौसल्य आणि सुमित्रेला घेऊन भरत आणि शत्रुघ्न, वसिष्ठ मुनी, जनक राजा सगळे आलेले आहेत. म्हणजे नातेवाईक सगळे आलेले आहेत त्याच्या अर्धोदयिकासाठी दशरथ राजाच्या. हे झालं निघतात तेव्हा कौसल्या म्हणते, थांब भरता थांब, तुझ्या मातेचा काय विचार? भरत म्हणतो, हो माते, पण मी निश्चय केलाय तिच्याशी कधीही बोलणार नाही म्हणून. आजन्मपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत कैकेयीशी संभाषण मी करणार नाही. म्हणून तो शत्रुघ्नाला पाठवतो की शत्रुघ्ना जा आणि माझ्या मातेचं कुशल विचार, आणि तिला विचार आम्ही रामाला भेटायला निघालोत. कैकेयी तोपर्यंत सगळं बघून, स्वतःच्या पुत्राची वागणूक बघून लज्जित झालेली आहे. ती आपलं मुख पूर्णपणे आपल्या पदराने झाकून पुढे येते आणि म्हणते की मी येऊ शकते का? त्या भरत तिच्या चरणांना नमस्कार करून म्हणतो की माते, एकच शब्द उच्चारतो माते, आणि त्याच क्षणाला त्या लक्षात येतं की आपण आपलं वचन मोडतो, हिच्याशी बोलणार नाही असं आपण शपथ घेतलेली आहे. म्हणतो कौशल्याकडून वळून म्हणतो की कौसल्य माते, ह्या कैकेयी मातेस सांग की ती मला अजूनही तेवढीच पूज्य आहे, पण ती माझ्यासाठी मी वचनबद्ध असल्यामुळे संभाषण योग्य नाही. ती जरूर येऊ शकते. कैकेयी यायला तयार होते. कैकेयी यायला निघते. तिच्या दोन बाजूला कौसल्य आणि सुमित्रा भरवून तिच्या गळ्याभोवती हात घालून तिला घेऊन निघतात. बरोबर, क्षमा किती मोठी आहे बघा कौसल्य आणि सुमित्रेकडे. त्या असं म्हणत नाही की तुझ्यामुळे माझा नवरा मेला, नाही, तुझं दुःख तेच माझं दुःख ग बाई, माझलं तिघींचं दुःख एकच आहे. रथातून निघतात, बरोबर सगळे सैनिक निघतात, रामाला भेटायला येतात. रामाला भेटतो, रामाला धर्मसंकटात टाकतो भरत की नाही तू ये परत. एवढंच नव्हे तो म्हणतो की अरे शास्त्रवचन आहे राजा, हे रामा शास्त्रवचन आहे की पित्यापेक्षा माता ही शतगुणाने श्रेष्ठ आहे. त्यामुळे पितृवचनापेक्षा मातृवचन हे शतगुणाने श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तू कौशल्याचं वचन ऐक आणि तू परत ये. कारण कौशल्य त्याला सांगत असते की रामा परत ये ना, रामा परत ये. तर आईचं वचन पितृवचनापेक्षा 100 पट श्रेष्ठ आहे. तर तेव्हा राम त्याला उत्तर देतो, राम मर्यादा पुरुषोत्तम काय, मला कौशल्या मातेमध्ये आणि कैकेयी मातेमध्ये काहीही फरक नाही. आणि कैकेयी मातेने माझ्या पित्याच्या अगोदरच हे वचन उच्चारलं की मी वनवासात जावं आणि राज्य भरताला द्यावं, म्हणून तेच माझ्या पित्याच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भरता तू दशरथालाही दोष देऊ नकोस आणि मातेलाही दोष देऊ नकोस. माझं धर्मच मुळी हा आहे की त्यांचा वचनाचं पालन करतो, आणि तूच मला तुझ्या तोंडाने सांगतोयस की माता पित्यापेक्षा 100 गुणांनी श्रेष्ठ असते. मग कैकेयीचं वचन मी पाळू नये हे तू मला कसं सांगतोस? आणि तूही तिचाच पुत्र आहेस, म्हणजे तुलाही तिचं वचन पाळायलाच हवं, हा तुझा धर्म आहे. काय खणखणीत नाणं आहे रामाचं, लक्षात ठेवा. खणखणीत नाणं आहे. तो भरताला पण सांगतो, भरताचं नाणं तेवढंच खणखणीत आहे. तो विचार करायला होत की माझा राम परत यावा म्हणून, पण त्याचाच बाण त्याच्याच भात्यात परत उतरवण्याचं काम राम करतो. पण तरी भरत सोडत नाही. तो क्षितिजावर रममाण होणार नाहीये की 14 वर्षांनी राम येईल, छे नाहीच. तो म्हणतो रामा मी पण इथेच राहतो. राम त्याला सांगतो, म्हणजे तू वचन मोडतोयस आईचं, वडिलांचं, गुरूंचं आणि माझं सुद्धा. आणि माझी तुला आज्ञा आहे ज्येष्ठ भ्राता म्हणून की तू जाऊन पित्याने सांभाळलेली पित्याप्रमाणे माझ्या पित्याप्रमाणे सांभाळलेली प्रजा तू सांभाळ. त्यामुळे तुला ते जाऊन राज्यकारभार बघणं आवश्यकच आहे. भरताची दृष्टी परत क्षितिजावर नाही आहे. त्याला राजा व्हायची कुठेही इच्छा नाही आहे. तो स्पष्टपणे सांगतो की रामा, अयोध्येचा राजा फक्त तूच आहेस आणि तूच असशील. तूच आहेस आणि तूच असशील, दुसरा कोणीही असू शकत नाही. कारण माझी प्रतिज्ञाच मुळी ही आहे की तुझ्याशिवाय जो कोणी राजा होईल त्याचा मी शिरच्छेद करीन. त्यामुळे रामा, तू जर मला आज्ञा केलीस राजा होण्याची, तर लक्षात ठेव तुला माझ्या अंत्यविधीसाठी अयोध्येत यावंच लागेल. काय ताकद आहे की तुझा पण मोठा, तू मोठा आहेस, असशील देव, तुझा देव पण तुझ्याकडे, माझा माणूस पण माझ्याकडे, पण मी पण तुझ्याशी तेवढाच भिडू शकतो. देवा लक्षात ठेव की तू जसा निश्चय केलास की तू येऊ शकत आहेस, मातेचं सांगतो ऐकलंस म्हणून,
त्यामुळे मी तुला माझा धर्म सांगतो की मी निश्चय केलाय की रामाशिवाय दुसरा कोणी अयोध्येच्या राज्यावर बसेल तर मी त्याचा शिरच्छेद करीन. मीच राज्यावर बसवलं तुझ्या आज्ञेने तर ताबडतोब मी माझाच शिरच्छेद करीन. आता राम काय बोलेल मला सांग. काय हिंमत आहे देवाची भक्ताच्या समोर काही बोलायची. हे लक्षात ठेवा. मी मागच्या वेळेस सांगितलं की देव प्रत्येक दृष्ट्या स्वतंत्र असतो, म्हणूनच तो पराधीन व्हायला पण स्वतंत्र आहे. आणि तो आपल्या भक्तांच्याकडे आपलं पराधीनता स्वीकारतो, पारतंत्र्य स्वीकारतो, अत्यंत प्रेमाने स्वीकारतो. राम पराधीन झाला एका क्षणी, भरताच्या अधीन झाला. पण आता धर्मसंकट आहे, करायचं काय. आणि मग त्या क्षणाला लक्ष्मण जो त्यागाची मूर्तिमंत मूर्ती आहे, त्याग फक्त तोच समजू शकतो आणि समजावून सांगू शकतो. तो स्पष्टपणे सांगतो की भरता, राम आणि रामाचे चरण ह्याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने श्रेष्ठ काय. बिचारा भरत उत्तर देतो, रामाचे चरण ही मला जगात सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. मग जे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते घेऊन तो अयोध्येला परत जा. आणि लक्ष्मण त्याला उपदेश करतो, चरण श्रेष्ठ कसे, ह्याचा उपदेश लक्ष्मणाने केलेला आहे. खूप सुंदर उपदेश होतो की लक्ष्मण समजावून सांगतो की ह्या चरणांचं पूजन कसं श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ह्या रामाचे चरण ज्यामध्ये आहेत त्या पादुका घेऊन तू जा. त्या पादुका घेऊन तू जा. त्या पादुका राज्यावर बसतील आणि रामाच्या नावाने तू राज्य कारभार कर. तू राजा होणार नाहीस, तुझी मान कापली जाणार नाही. रामाला पण त्याचं वचन मोडायला नको, तुलाही तुझं वचन मोडायला नको, आणि तुझं वचन मोडल्याचं शासनही तुला घ्यायला नको, आणि त्यामुळे रामाला परत दुःख व्हायला नको. भरत नजर कशी क्षितिजावर नाहीये बघा. भरत म्हणतो, लक्ष्मणा तुझं म्हणणं उचित आहे, परंतु त्या क्षणाला ते पूर्णपणे माझ्यासाठी अनुचित आहे. कारण ज्या क्षणी वनवासाचे नियम ठरले त्याच क्षणी एक वस्त्र, एक कषाय, एक दंड, एक धर, एक कमंडलू, त्याचप्रमाणे एक पादुका. ज्या क्षणी रामाची ह्या पादुका मी बरोबर नेईन त्या क्षणी रामाला अनवाणी फिरावं लागेल. आणि रामाला अनवाणी फिरू नये म्हणून तू तुझ्या पादुका देशील तर तुला अनवाणी फिरावं लागेल लक्ष्मणा. त्यामुळे मला ते मान्य होणार नाही. मी ह्या पादुका नेणार नाही. आलं संकट बघा. नजर क्षितिजावर नाहीये. निरीक्षण शक्ती, ज्ञान शक्तीच्या सहाय्याने पुढे जाणारा फॅक्ट्सला, वास्तवावर म्हणजे फॅक्ट्सवर म्हणजे ट्रुथवर, सत्यावरच अवलंबून पुढे जाणारा फक्त हा भरत आहे. तो आम्हाला शिकवतो क्षितिजाकडे बघू नका, जे आहे ते वास्तव अनुभवायला शिका आणि त्याच्यावर विचार करा, म्हणजे तुम्ही कधीच अनुचित गोष्ट आयुष्यात घडू येणार नाही. मोहात पडू शकला असं की मला पादुका मिळाला, चला घेऊन जाऊया. पादुका मिळाला पुढे काय रामाचं वचन आहे की वनवासाचा त्याने संकल्प विचारले, संकल्पामध्ये दुसऱ्या पादुका मी वापरणार नाही, एकच पादुका घेऊन जायचं आहे, एकच भाता घेऊन जायचं आहे, वस्त्रांची एकच जोडी मी घेऊन जाणार आहे. हे सगळं एकच आहे म्हटल्यानंतर परत पादुका पुढे, म्हणजे लक्ष्मणाला त्याच्या पादुका द्यायला पाहिजेत. लक्ष्मणाचे पाय अनवाणी, ह्या जंगलातून काट्याकुट्यातून जायचं आहे. त्याची मती भ्रष्ट होत नाही. तो त्या क्षितिजाच्या आनंदाने हुळून जात नाही की मला पादुका मिळाल्या, आता मी पादुका गादीवर ठेवीन, प्रश्न सुटले नाही. प्रश्न सुटे म्हटलं असं त्याची नजर क्षितिजाकडे लागली असं अर्थ निघाला असता. त्याची नजर वास्तवाकडे होती. म्हणून तो म्हणतो की नाही लक्ष्मणा, हे अनुचित आहे, ही गोष्ट मी करणार नाही. आणि मग त्या क्षणाला नेहमीच्याप्रमाणे ती अत्यंत कृपाळू सीतामाता मदतीला येते आणि ती भरताला सांगते, लक्ष्मणाला सांगते की हे पुत्रानो, हे तिघे तिचे जे पुत्र आहेत, धाकटे बंधू आहेत, ती त्यांना सांगते की हे पुत्रानो, तुम्ही काळजीच करू नका. भरता तू ह्या पादुका निशंकपणाने घेऊन जा. निशंकपणाने तू ह्या पादुका घेऊन जा. कारण तू आणि शत्रुघ्न तुम्ही स्वतःला रामाच्या चरणी जे बांधून घेतलेलं आहे ना, ते तुम्ही दोघच रामाच्या पादुका म्हणून रामाच्या बरोबर सदैव राहाल, हा वर मी तुम्हाला देते. हा वर दिलाय. जानकीचे वर नेहमी म्हणून अमोघ मानलेले आहेत. सुंदरकांडामध्ये हनुमंत सांगतो की अमोघ वर जानकी फक्त तुझा आहे, त्याचा पण नाही, तुझा वर अमोघ आहे. की सांगते काय की तुम्ही दोघांनी पायाशी वाहून घेतलेल्या रामाच्या, म्हणजे तुम्ही पादुकावर रामावर राहणारच आहात आणि त्या चिरंतन पादुका आहेत. काय तुम्ही निश्चिंत राहा की रामाला नवीन पादुका वापरण्याची आवश्यकताच नाही. पादुकांशिवाय सुद्धा रामाच्या आणि लक्ष्मणाच्या दोघांच्याही चरणांचं रक्षण केवळ तुमच्या त्यांच्यावरील भक्तीमुळे आपोआप होईल.
अमोघवर अमोघवर येण्याचं सामर्थ्य फक्त जानकी मातेचं आहे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता. ही जानकीच फक्त देऊ शकते वर, आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्याच क्षणाला बघा आम्हाला कळतं की भरताची नजर क्षितिजावर नसल्यामुळे सगळं आलेलं धर्मसंकट एका क्षणात सुटतं. रामाच्या पादुका काढून भरत नेतो. त्याच क्षणाला रामाच्या पायामध्ये अक्षय भात्याप्रमाणे जानकीच्या वराने अक्षय पादुका उत्पन्न होतात. अक्षय पादुका म्हणून रामाच्या पादुका मी अक्षय मानलेल्या आहेत. आणि जेव्हा राम आणि भरताची परत मिलाप होतो 14 वर्षानंतर, तेव्हा ज्या पादुका भरताने गादीवर ठेवलेल्या आहेत त्या पादुका ज्या क्षणी रामाच्या पायात परत भरत घालतो त्या क्षणाला परत त्या चिन्मय पादुका आणि चिरंतन पादुका एकरूप झालेल्या आहेत. पादुका पूजनाचं महत्त्व काय आम्हाला कळलं पाहिजे. ह्या विश्वात प्रथम पादुका पूजन भरताने केलं. कोणाचं? रामाचं. आद्य पादुका पूजन हे फक्त रामाचंच आहे. आणि कोणी केलंय? तर भरताने केलंय. अशा भरताने की जो कल्पनेत रममाण होणारा नाही, अनुचिताच्या मागे लागणारा नाही, भूतकाळात रमणारा नाही, तर शाश्वत वर्तमान काळात सदैव शाश्वततेचीच कास धरणारा आणि म्हणून रामाच्या हृदयात राहणारा, रामाच्या चरणांशी सदैव राहणारा असा हा भरत. भरत कसं आहे आम्हाला समजावून घ्यायला हवं. त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की भरत आमच्या कंठाचं रक्षण करो, भरताने नमस्कार लिहिलेला राम आमच्या कंठाचं रक्षण करो असं हा बोधकौश कौशिक ऋषी का म्हणतोय. जसं मुखम सौमित्री वत्सलहा ही न संपणारं पद आहे, तसंच कंठम भरत वंदित ही न संपणारं पद आहे. पण हा भरत समजायला हवा. कारण लक्ष्मण हा खूप मोठ्या स्वरूपात आमच्या समोर येतो, व्यापक. त्याला कवेत घेणं ही सोपी गोष्ट आहे, त्याला स्पर्श करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. तो शेष आहे. परंतु ह्या पंचायतनामधले तो भरत आणि हनुमंत हे मात्र आमच्या अगदी जवळचे असतात, अगदी आमच्यातले असतात. ते आमचे असतात. त्यांना आम्हाला स्पर्श करता येतो. पण आम्हाला त्यांना स्पर्श करता येतो, आम्हाला त्यांच्या खांद्याला खांद्याला उभं राहता येतं. म्हणून ते आमच्या योग्यतेचे आहेत असा समज मात्र कोणी करून घेऊ नये. तर ते आमच्यामध्ये आहेत हे आमचं भाग्य. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा उभं राहू शकतो हे त्यांचं कारुण्य. म्हणून आम्हाला भरत समजला पाहिजे, म्हणून आम्हाला हनुमंत समजला पाहिजे. कशासाठी? नाहीतर ह्या कंठाचं रक्षण होणार नाही. आणि कंठाचं रक्षण अनेक ठिकाणाहून आवश्यक आहे. आणि ह्यातलं चौथी महत्त्वाची गोष्ट जी मी बोलणार नाही या प्रवचनामध्ये आणि मी ग्रंथात मांडतोय पूर्णपणे, म्हणजे की ह्या कंठाला कूप आहे, ह्याला आम्ही कंठकूप म्हणतो. आणि ह्या कंठकूपामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चक्र राहतं आमचं सप्तचक्रांपैकी, आणि ते चक्र म्हणजे विशुद्ध चक्र. आणि ह्या विशुद्ध चक्राचं रक्षण कोण करतो? हे विशुद्ध चक्र म्हणजे काय हे समजण्यासाठी ग्रंथाची वाट बघा. हरिओम.